आजची रेसिपी खूप खास आहे कारण आज आपण अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने ही बिर्याणी बनवणार आहोत. यासाठी पातेल्यामध्ये तेल आणि तूप गरम करायचं. यामध्ये शहाजिरी, लवंग, मिरी, दालचिनी, छोटी वेलची, मोठी वेलची, आलं लसूण पेस्ट या सगळ्या गोष्टी घालायच्या. छानपैकी तडका तयार करायचा. पाणी घालायचं. पाणी उकळेपर्यंत मॅरिनेशन करून घेऊ. आज लाईट नव्हती त्यामुळे सगळं साहित्य या चॉपरमध्ये चॉप केले. अतिशय बारीक असं चॉप झालं. 1 किलो तांदळासाठी इथे मी 1 किलो चिकन घेतलं. यामध्ये आलं लसूण पेस्ट. इथे आपण आलं लसूण 2 वेळा घातले. एकदा आलं लसूण पेस्ट विकतची घातली. त्याचबरोबर पुदिना, कोथिंबीर, आलं लसूण, हिरवी मिरचीचं वाटण हे घालून घेतले. सगळे ड्राय मसाले घालायचे. तळलेला कांदा, पावशेर दही घालायचं. हे सगळं साहित्य मॅरिनेशन करून बाजूला ठेवू. मॅरिनेशनमध्ये मीठही घातले. इथे मी 1 किलो तांदूळ घेतलाय. पाणी उकळलं की तांदूळ व्यवस्थित असं शिजवून घ्यायचा. 80 ते 90% तांदूळ शिजवून घ्या. तळलेल्या कांद्याचं जे तेल होतं त्या तेलामध्ये 4 ते 5 चमचे तूप घालायचे. सगळे खडे मसाले घालायचे. हिरवी मिरची घालायची. त्याचबरोबर अर्धा किलो कांदा घातलाय. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, दही या सगळ्याचं प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे. अर्धा किलो कांदा, अर्धा किलो टोमॅटो, 1 किलो चिकन, 1 किलो तांदूळ, पावशेर दही आणि जे काही आपण आलं, लसूण, पुदिना, कोथिंबीरीचं वाटण घातले ते सुद्धा पावशेर असं आहे. सगळं साहित्य छानपैकी मॅरिनेशन केलेलं यामध्ये घालून घ्यायचं. तेलावरती छान छान परतवून घ्यायचं. झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटं चिकन छानपैकी शिजवून घ्या. वरती जी काही तरी आली ती सगळी काढून घ्या. कारण या तरीमध्ये खूप जास्त फ्लेवर आहेत ते आपण लेअरिंगमध्ये वापरूयात. आता वरती छानपैकी तांदळाचा भाताचा लेअर देऊन घ्यायचा. त्याचबरोबर ही जी काही तरी काढली ती घाला. तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना, चवीप्रमाणे थोडंसं मीठ घाला. तांदूळ शिजवलेलं गरम पाणी एक पळीभर आवर्जून घाला. यामुळे आपली बिर्याणी व्यवस्थित अशी शिजते. दुसरा लेअरही याच पद्धतीने करून घ्या. वरती 3 ते 4 चमचे तूप घाला. व्यवस्थित अशी दम बिर्याणी किमान 20 ते 25 मिनिटात दम देऊन घ्या. अतिशय प्रमाणबद्ध अशी बिर्याणी तयार आहे. खाली लिंक दिले जाऊन एकदा डिटेल रेसिपी नक्की बघा. रेसिपी आवडली तर